नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। नरहरी झिरवाळांसह आदिवासी समाजामधील आमदारांचं आंदोलन आता सुरू झालंय। मंत्रालयाच्या गेटवर आदिवासी समाजाच्या आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला जातोय। पेसा भरती संदर्भातील प्रश्न सोडवण्याची देखील मागणी आहे आणि हिरामंत खोसकर, किरण लहामटे हे देखील आता या आंदोलनामध्ये सहभागी असणार आहेत। अक्षय वनखडी माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। अक्षय, आदिवासी समाजातील सर्वच लोकप्रतिनिधी आज आपल्या करता धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली हे सर्व शांतताप्रिय पद्धतीने आदिवासी समाजातील लोकप्रतिनिधी धरणे आंदोलन करताना पाहायला मिळतं। या धरणे आंदोलनाचं नेतृत्व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ करताना पाहायला मिळतात। त्याचसोबत त्यांच्यासोबत हिरामंत खोसकर, किरण लहामटे, सुनील भुसारा, वैभव पिचड असे अनेक आदिवासी समाजातील जे लोकप्रतिनिधी आहेत, नेते मंडळी आहेत, ते या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेले। खरं तर धनगर आणि आदिवासी समाजामध्ये वाद निर्माण झालेला आहे। धनगर समाज म्हणतो आम्ही आदिवासी समाजामध्ये आम्हाला त्या प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि त्या गोष्टीला आदिवासी समाजाकडनं प्रखर पद्धतीने विरोध केला जातोय आणि त्याचसोबतच आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जी पेसा अंतर्गत जी भरती आहे ती आता सध्या कोर्टात गेल्यामुळे ती रखडलेली आहे। त्यामुळे सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल मोठ्या प्रमाणात होतात। त्यांना नोकऱ्या भरत्यांमध्ये त्यांना सहभाग घेता येत नाहीये। त्यामुळे या भरतीवरती या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेवरती लवकरात लवकर तोडगा जो आहे तो सरकारकडनं काढण्यात यावा, जेणेकरून आदिवासी विभागातल्या मुला-मुलींना त्या ठिकाणी भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी जी आहे या सर्व लोकप्रतिनिधींची आणि या सगळ्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर तोडग्याची भूमिका काढावी या मागणी करता धरणं आंदोलन जे आहे ते आदिवासी समाजातल्या सर्वच लोकप्रतिनिधींकडनं केलं जात असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुम्ही आता संविधानिक पदावरती आहात, तुम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ काय येते? सरकार तुमचं ऐकत नाहीये का? आता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे, कारण बऱ्याच दिवसापासून दोन वर्षापासून आम्ही या सातत्यानं म्हणत असतो पेसा भरती किंवा धनगरांचं घुसखोरी या संदर्भातला आम्हाला कुठल्याच प्रकारचं विश्वासात घेतलं जात नाही आणि विश्वासात न घेता डायरेक्ट कायद्यापर्यंत किंवा ड्राफ्ट झालाय कायद्याचा इथवर जात असतील तर मग आम्हाला ते संविधानिक पद असेल किंवा आम्ही आमदार असू, कुठल्या पक्षाच्या असू, आम्ही सरकारमध्ये असू का सरकारच्या बाहेर असू, सगळेजण आम्ही एकत्र आहोत। मुख्यमंत्री आग्रही आहेत धनगर समाजाला आरक्षण देण्यात, असं बाहेर तरी येतं, कारण मुख्यमंत्री महोदय रविवारी, शनिवारी किंवा रात्री अपरात्री बैठका लावतात आणि आम्ही बैठक मागतो तर आम्हाला बैठक मिळत नाही। तुम्ही पहिल्यापासून प्रखर भूमिका धरलेली की मुंबईला येणारं पाणी आम्ही अडवू म्हणून, आता तीच भूमिका घेऊन तुम्ही आंदोलन करणार आहात। आगे आगे देखो होता है क्या, आज सुरुवात आहे। महाराष्ट्रात जर तुम्ही लवकर याच्यावर निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातून उग्र स्वरूपाचं आंदोलन सुरू होईल, यात काही हे नाही। कारण जे महाराष्ट्रात आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष जे संविधानिक पद आहे त्यांना समाजासाठी, समाजाच्या संरक्षणासाठी किंवा सत्ताधारी आमदार असतील, विरोधक आमदार असतील, यांना सगळ्यांना आज गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करावं लागतंय। खरं तर याचा सरकारनं तातडीनं विचार करावा आणि